महात्मा फुलेंचं काम हे खूप मोठं आहे. महात्मा फुले यांना आपल्या भारतीय प्रबोधनाचं जनक म्हणलं जातं. कुठलीही सुधारणावादी चळवळ महात्मा फुलेंच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्यांच्या जीवनाचाच एक भाग म्हणजे सावित्रीबाई. तर अध्यक्षांच्या हस्ते सावित्रीबाईच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे. तर मी सर्व प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांचं स्वागत पुष्प देऊन करावं अशी विनंती जकाळ मॅडमना करतो. सुरुवातीला त्यांनी गुलाब पुष्प देऊन अध्यक्षांचं स्वागत करावं. सुनीता बाळासाहेब पवार आपण मन लावून काम करू आणि इथले विद्यार्थी आमचे नक्कीच चमकावण्याचा प्रयत्न करू एवढी हमी देऊन दोन शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व माता भगिनी. ती धारदार तलवार होती, ती धारदार तलवार होती, ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती, ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती. ती प्रेरणा होती, ती स्फूर्ती होती, ती प्रेरणा होती, ती स्फूर्ती होती. ती विद्येचा अलंकार होती, ती विद्येचा अलंकार होती. ती अशी स्त्री होती जी समाजाच्या भीतीने डगमगली नव्हती. ती अशी स्त्री होती जी समाजाच्या भीतीने डगमगली नव्हती. ती लढत होती, ती जगत होती, ती लढत होती, ती जगत होती. जगण्यासोबतच ती जगवत होती, जगण्यासोबतच ती जगवत होती. लाखो हजारो स्त्रियांचं ती भविष्य घडवत होती. लाखो हजारो स्त्रियांचं ती भविष्य घडवत होती. ती आशा होती ना भाषा होती, ती आशा होती ना भाषा होती. नवपूर्वीचा दिशा होती, नवपूर्वीची दिशा होती. ती स्त्रीचा सन्मान होती, ती स्त्रीचा सन्मान होती. होय, ती सावित्रीच होती, होय, ती सावित्रीच होती. नमस्कार, माझे नाव श्रावणी लक्ष्मण घोडके. मी इयत्ता 7वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाला येथे शिकते. स्त्री शिक्षणाला वसा घेऊन स्त्रियांसाठी आणि समाजासाठी एक आदर्श ठरलेली सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले ते इतिहासाच्या पानावर सोनेरी अक्षरांनी कोरले गेलेले आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील. सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्या निरक्षर होत्या, परंतु त्यांना शिक्षणाची अशी धुंग आवड होती. परंतु फक्त चूल आणि मूल एवढीच त्यांची सीमा मानणाऱ्या त्या काळच्या समाजाला स्त्रीचं शिक्षण अमान्य नव्हतं. स्त्रीने शिकणे हे एक महापाप मानलं जातं. तरी सावित्रीबाई फुले यांनी ते नच मानता शिक्षण घेतले ते आपल्या पतीकडून. त्यांना अनेक जणांनी विरोध केला, त्यांच्यावर दगड फेकले, शेण मारले, तरी त्या डगमगल्या नाहीत, तरीही त्या डगमगल्या नाहीत. शेवट क्रांती घडली, शेवट क्रांती घडली. जाता जाता एवढेच सांगेल, सावित्रीबाई कणा होत्या, सावित्रीबाई कणा होत्या. स्त्री शिक्षणाविना वादक करणाऱ्या त्या दूत होत्या सरस्वतीच्या. स्त्री शिक्षणाविना वादक करणाऱ्या त्या दूत होत्या सरस्वतीचा. आज स्त्री शिकली जगली, आज स्त्री शिकली जगली सावित्रीच्या मुक्त विचारात. आज स्त्री शिकली जगली सावित्रीच्या मुक्त विचारात. शतशः नमन करते, शतशः नमन करते त्या क्रांतिकारी विचारांना सावित्रीच्या, त्या क्रांतिकारी विचारांना सावित्रीच्या. जय हिंद, जय भारत. श्रावणी सुधीर पवार. मी इयत्ता 7वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाला येथे शिकते. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले बनून माझे मत मांडणार आहे. ओळखलात मला? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एवढी मी बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून क्रीम केले. तुम्ही मला चक्क देवी म्हणून फोटोमध्ये प्रेम केले. जमेल तेव्हा, जमेल तसं माझ्या सोयीनुसार कौतुक करता, पण दुःखाचे की तुम्ही मला गृहीत धरता. याद राखा, मी तुमच्या समोर खोलते. होय, सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काय, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काय,
सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या. जनता वारसे सांगतात त्याच बाई म्हणताला. पण मला कुठं पोटचे दिसले होते. एका वेगळ्या जगासाठी शिव्याशा दगडासोबत शेणही असले होते. तुमच्या शब्दात सांगायचे म्हणून मी रात्रंदिवस खासले होते. आज मी कसले गाव झुलते. होय, सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझ्या बावडींनो, माझ्या लेकी बडींनो, तुम्ही शिकला सवलत. पुन्हा विकृत स्त्री मुक्तीसाठी प्रत्येक काना झालाय. वार्थ सांगून स्वार्थासाठी राबताय आणि गर्वातलं स्त्री सगळा गर्वातच दाबताय. म्हणूनच तुमच्या संतापामुळे मी आज बेभाट बोलते. जाता जाता एवढेच सांगू इच्छिते की मुलगी ही कुटुंबाची शान आहे. दोन्ही कुटुंबांना करते प्रकाशमान. करूया बालिका दिन साजरी आणि करूया स्त्री जातीचा सन्मान. धन्यवाद. खूप छान. खूप छान. टाळ्या. गुरुजी बी यायला पाहिजेत. गुरुजी बी यायला पाहिजेत मागे. वा वा वा. छान. टाळ्या टाळ्या. विद्यार्थ्यांच्या टाळ्या कमी आहेत. विद्यार्थ्यांच्या टाळ्या. शाबास. अंगणवाडी बालवाडी टाळ्या वाजवा. शाबास. धन्यवाद. खूप छान. कसं प्रेम, किती कौतुक आणि छान छान. आपण स्त्री काय पुरुष काय कुणीही विसरू शकणार नाही. तिनं शिकली नसती तर आपण शिकलो नसतो आणि इथं बाहेर पडलो नसतो. बरोबर आहे. तर या कार्यक्रमानिमित्त इथे जमलेल्या मी
कुणाचं वैयक्तिक नाव घेत नाही, पण इथे जे काही जमलेले पुरुष महिला, जे काही बाकीचे माझे विद्यार्थी, महिला वर्ग, हे बालचिमुकले, अंगणवाडी कार्यकर्त्या, दोन्ही काही, या सगळ्यांनी आमच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, वेळातला वेळ काढून उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं तुमचे आभार मानते. आणि आजच्या या दिनानिमित्त मी इथं उपस्थित सर्वांना एक सांगू इच्छिते की आजच्या या सावित्रीबाई फुले यांची नुसती आपण जयंती उगाता कार्यक्रम घ्यायचा म्हणून करायचं नाही. तिचे जे काही विचार आहेत, तिची जी काही प्रेरणा भेटली आपल्याला, ते विचार आपण पुढे घेऊन जाऊया, हीच खरी आजच्या या दिवसाची श्रद्धांजली आहे. एवढे बोलून मी शाळेच्या वतीनं तुमचे धन्यवाद मानते. थँक्यू.